बारामतीत उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडाली आहे। दृश्यम चित्रपटातील कथानकालाही मागे टाकणाऱ्या या घटनेत एका महिलेने आपल्या पतीला ठार करून घरातच पुरण्याचा कथित कट रचल्याचा आरोप आहे। मात्र डायल 112 वर आलेल्या एका अज्ञात फोनमुळे हा कथित कट उधळला गेला आणि पतीचा जीव वाचला। या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 313/2026 अन्वये BNS कलम 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी प्रकाश कान्होबा जगताप, 71 वर्ष, राहणार ढाकाळे, तालुका बारामती यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची सून शर्मिला प्रवीण जगताप, वय 38 वर्ष, राहणार इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित प्रवीण प्रकाश जगताप, वय 41 वर्ष, हे भरत फोर्समध्ये कार्यरत आहेत। सुमारे 10 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना 10 वर्षांचा मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी आहे। गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। या वादातूनच हा कथित कट रचल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। पोलीस स्टेशन बारामती सिटी या ठिकाणी गुन्हा क्रमांक 313/2026 हा 5/8/2026 रोजी दाखल झालेला आहे। याच्या 2-3 दिवस अगोदरची घटना आहे, दाखल होण्या अगोदरची। याच्यामध्ये विक्टीम प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप यांनी 2 दिवस गुंगीचं औषध देऊन घरामध्ये बॅटनं मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर गॅलरीमध्ये एक डक्ट बनवून त्या डक्टमध्ये संबंधित विक्टीम यांना ठेवून वरून कडाप्याच्या सहाय्यानं त्यांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत होत्या। संबंधित माहिती आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात हा जो खुनाचा प्रयत्न होता तो उघड केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या विक्टीमचा जीव वाचवलेला आहे। यामध्ये आपण BNS 109(1) व BNS 108(1) या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। संबंधित आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण न्यायालयापुढे हजर करून सध्या त्यांना 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। यासंबंधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं खुनाचा प्रयत्नामागं कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत। जादू टोण्याचं काय याला अँगल आहे ज्या अर्थी ते पुरत होते किंवा ते टाकण्यात असं काय प्रथमदर्शनी आढळलं आहे का, आणि जर नसेल आढळतं तर त्या दृष्टीने तपास करत आहात? नाही, आम्ही आता कालच आरोपीला अटक केलेला आहे। आज न्यायालयापुढे हजर करून आरोपीचा आम्हाला 10 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे। तर त्याबद्दल आम्ही संबंधित आरोपीकडे चौकशी करतो की त्या अनुषंगानं काय आहे का, ते चौकशी आपल्याला निष्पन्न होईल तर त्याचा काय अँगल असेल तर। जादू टोण्याचा विषय का, कारण त्याच्या घरात जे कॅलेंडर आढळलं आहे त्या कॅलेंडरवरती ज्या तारखा आहेत त्या तारखांवरती रिमार्क आढळलेत, नो रिझल्ट। नेमका मग तपास नेमका कुठल्या दिशेने केला जाणार आहे? नाही, सध्या आम्ही आरोपी अटक केलेला आहे। आरोपीकडे विचारपूस केली जाईल आणि ज्या ह्यामध्ये ज्या शंका आहेत जादू टोण्याच्या संबंधीने त्या संबंधी पूर्ण तपास केला जाईल PCR मध्ये। बुधवारी रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूसमध्ये स्लीपिंग पिल्स दिल्यामुळे मी गुरुवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र, शुक्रवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली, कारण का ते मला बॅटने मारत होते। अजून माझी मिसेस होती, बॅटने मारत होते, त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारते। मी म्हणत होतो की मला मारू नका, तरी पण ते मारत होते। ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे। आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं। पण जो गवंडी आलता त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या आणि त्याने 112ला फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली। त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे।
त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळं माझ्या आईला ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो. त्यामुळं तिला थोडीशी जाग आली आणि ज्यावेळेस तिला हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम चाललाय, तर त्यावेळेस आमच्या आईनी आमच्या सोसायटीमधील एका व्यक्तीमार्फत संपर्क साधून आमच्या भावाला पाचारण केलं आणि भावाला पाचारण करून त्यावेळेस भावाला ज्यावेळेस पाचारण केलं, त्यावेळेस पोलीस पण तिथं उपस्थित होते. पण आमच्या भावानी दरवाजा उघडला. त्यावेळेस मला बेशुद्ध बघितलं. त्यांनी मला उचललं, तात्काळ हॉस्पिटलला नेलं. पण आमच्या घरचे सगळे लोकं प्रचंड घाबरलेले होते. बुधवारी रात्री, गुरुवारी दिवसभर, गुरुवारी संध्याकाळी, शुक्रवारी दिवसभर, शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी पण दिलेलं. माझी मागणी अशी आहे की याचा तत्काळ तपास व्हावा. याचे सर्व अँगल म्हणजे कॅलेंडरवरती 13 आणि 14 जुलै म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती, त्या दिवशी त्यांनी नो रिझल्ट असं लिहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय? एक दुसरा असा आहे की घरामध्ये जी कुऱ्हाड आणली, ती कुऱ्हाड कुठून आणली? ऑनलाईन मागवली, ऑफलाईन घेतली, कुठून घेतली, कशासाठी घेतली, त्याची चौकशी व्हावी. तिसरी गोष्ट अशी की ते जे गुंगीचं औषध आहे किंवा झोपेच्या गोळ्या आहेत, ते तिने कुठून आणलं? ते तिने ज्या मेडिकलवाल्याने तिला दिलं, ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिलं, तर ते का दिलं? त्या मेडिकलवाल्यावरती कारवाई व्हावी. त्या मेडिकलवाल्याचं तत्काळ त्याला अटक व्हावी. त्याचं लायसन कॅन्सल व्हावं, ही एक माझी विनंती आहे. आणि प्लस असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलं गायब आहेत. माझी मुलं सासरच्या लोकांनी घेऊन गेले आहेत. माझा मुलगा आहे अ, अ माझी दोन्ही मुलं गायब आहेत. माझा मुलगा आणि माझी मुलगी ते कुठं आहेत आणि त्यांना तिच्यापासून धोका आहे आणि माझ्या सासरकडपासून लोकांपासून धोका आहे. तर त्यांनी माझी मुलं माझ्या स्वाधीन करावी, ही माझी विनंती आहे.